रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजाची झुंजार शतकं आणि सरफराज खानच्या धडाकेबाज खेळीनं भारतीय संघाला इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आज संकटातून सावरलं। राजकोटमधल्या या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाअखेर भारतानं 5 बाद 326 धावांची मजल मारली। पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी जाडेजा 110 धावांवर आणि कुलदीप यादव एका धावेवर खेळत होता। या कसोटीत यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि रजत पाटीदार स्वस्तात माघारी परतल्यानं भारतीय संघ 3 बाद 33 अशा केविलवाण्या स्थितीत होता। पण रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजानं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 204 धावांच्या भागीदारीनं भारतीय डावाला मजबूती दिली। रोहित शर्मानं 196 चेंडूत 131 धावांची कर्णधारात साजेशी खेळी उभारली। त्याच्या खेळीला 14 चौकार आणि 3 षटकारांचा साज होता। मग रवींद्र जाडेजानं सरफराज खानच्या साथीनं 5व्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी रचली। जाडेजानं 212 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 110 धावांची खेळी उभारली। मुंबईच्या सरफराज खाननं 66 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारासह 62 धावांची खेळी केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।